नमस्कार. आज आपण बनवूया आंबा साबुदाण्याची खीर. ह्यासाठी आपल्याला लागणार आहे साबुदाणा, दूध, आंबा, साखर, कंडेन्स मिल्क आणि पाणी. आदल्या रात्री किंवा 2 ते 3 तास आधी आपल्याला साबुदाणे भिजवायचे आहे. पाणी तितकाच घ्यायचं जेवढं आपल्या साबुदाण्याचं प्रमाण असेल. आता एका पॅनमध्ये आपण थोडं तूप घालून घेऊया. त्याच्यात कापलेले ड्रायफ्रुट्स घालून आपण भाजून घेऊया. थोडे लालसर झाल्यावरती त्यामध्ये आपण साबुदाणा टाकणार आहे. आता हे परतून झाल्यावरती त्यात आपण टाकणार आहोत थोडंसं पाणी व 1 कप दूध. तुम्ही प्रमाण चेंजही करू शकता. जर तुम्हाला दूध जास्त टाकायचं आहे तर पाण्याऐवजी तुम्ही दूधही वापरू शकता. आता आपण एक उकळ येऊन देऊया. उकळ आल्यानंतर त्यात आपण टाकणार आहेत साखर. साखर थोडीशी कमी टाकली तरी चालेल, कारण की मँगो प्युरी ही खूप गोड असते. ह्यात आपण टाकूया केसर व कंडेन्स मिल्क व थोडीशी वेलचीची पूड. हे सगळं एकजीव झाल्यावरती आपण गॅस बंद करून घेऊया. हे खीर थंड झाल्याशिवाय आपण त्याच्यात मँगो प्युरी नाही ॲड करू शकत, कारण त्याच्याने हे फाटू शकते. आता एक आंबा घेऊन आपण त्याची प्युरी करून घेऊया व थोडासा 2 ते 3 चमचे आपण वरती गार्निशसाठी ठेवायचं आहे. ऑलमोस्ट आपल्याला 1 कप आंबा आहे तो आपल्याला ब्लेंड करून घ्यायचा. एकदा खीर थंडी झाली का मग त्याच्यात आपण मँगो प्युरी टाकणार आहे व थोडेसे कापलेले मँगो पीसेस, आणि हे आपण एकजीव करून घेऊया. आता हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 तास फ्रीजमध्ये थंड करून घ्यायचं आहे. आणि हे आपलं रेडी आहे मँगो साबुदाणा खीर. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड कमेंट जरूर करा. थँक्यू.